माळशेज घाटामधील जांभळी धबधबा हा ओसंडून वाहू लागलाय आणि या निसर्गरम्य नजारा अनुभवण्यासाठी आणि पावसामध्ये भिजण्यासाठी वीकेंडला पर्यटकांची गर्दी झाली आहे। माळशेज घाटातली आपण ही दृश्य पाहतोय। तुफान गर्दी झाली आहे। वाढती गर्दी आणि हुल्लडबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा इथे बंदोबस्त सुद्धा आहे। सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्यामुळे जांभळी धबधब्यावर सुद्धा पर्यटकांची गर्दी आहे। त्याचबरोबर माळशेज घाटामध्ये सुद्धा निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी इथे पर्यटकांनी गर्दी केली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। पाहूया। माळशेज घाट परिसरातील निसर्ग वैभव बहरला असून मी सध्या जांभळीच्या धबधब्याच्या परिसरात आलेला आपण पाहू शकता। जांभळीचा धबधबा ओसंडून वाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने वीकेंडला पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। प्रचंड अशी गर्दी या माळशेज घाट परिसरात पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत आणि या पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। प्रचंड अशी गर्दी माळशेज घाट परिसरात पाहायला मिळते। काही पर्यटक आहेत, कुठनं आलात आणि काय वाटलं या ठिकाणी येऊन? बहुत मजा आया मालशेज घाट में आके। मानसून का सीजन है और जैसे कि पब्लिक बिल्कुल फुल फ्लेजेड है यहाँ पे और सब मजे कर रहे हैं। आजचं वातावरण बघून खूप छान वाटले। जे धबधबे प्रवाहित पहिल्यांदा झालेले छान वाटले। आनंद घेत आहोत आम्ही। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निसर्ग वैभव बहरलेला आहे। दाट धुके दाटून येत आहे आणि हा उगा काही क्षणांचा वेळ मिळत असतो। हे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहण्यासाठी आता या ठिकाणी धुकं काही प्रमाणात कमी झालेलं आहे आणि अवघ्या काही सेकंदात पुन्हा या ठिकाणी धुकं दाटून येईल आणि हा धबधब्याचा परिसर पूर्णपणे धुक्यात हरवून जाईल। जर तुम्ही वीकेंडला कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर माळशेज घाट परिसरातील जांभळीचा हा धबधबा तुमच्यासाठी एक पर्वणी ठरू शकतो। मात्र या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, कुठले अनुचित प्रकार घडेल असं कृत्य करू नये असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडनं असे G24 तासकडनं आपल्याला केले जात आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, माळशेज घाट, पुणे।